हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, फायनली इकडे सगळ्या स्कूल चालू झालेल्या आहेत 10 तारखेपासून. तर चला, 10-15 तारखेला सगळ्यांच्या स्कूल फायनली चालू झाल्यानंतर इकडे आमची अदूची स्कूल चालू झाली होती 10 तारखेला. आणि अदू आता चाललेले स्कूलला. हा शूट तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणलं, कारण तिचा शाळेचा आहे पहिला दिवस. ह्या मेमोरीज तर मी कॅप्चर केलेलेच आहेत, पण तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं. तर चला, चाललेले आहे. सकाळचं टायमिंग आहे 7:30. आणखीन आता टायमिंग, शाळेचं टायमिंग खूप लवकर आहे. पहिला 11 वाजता असायचं, त्यामुळे निवांत जात होतो. आता नाही, आता अदू पण लवकर उठते. तिला लगेच उठते. उठण्यासाठी तिचा काहीच त्रास नसतो. आणि आता इकडे आमची अदू चाललेली आहे मोठ्या गटामध्ये, म्हणजे सिनियर केजीला. तर चला, स्कूल कशी आहे हे तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. तर पोचलेलो स्कूलमध्ये, आणि राज्यामध्ये 3रा नंबर बसलेली अशी श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर. अगदी खूप एक नंबरला अशी महानगरपालिकेची ही पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये 3ऱ्या नंबरला बसलेली शाळा आहे. तर अशा शाळेमध्ये मी माझ्या मुलगीचे ऍडमिशन केलेले आहे. आणखीन काय ऍडमिशन केलेलं आहे, कारण आता तुम्ही माझ्याबरोबर आता सध्या ब्लॉक मधून टच आहात. तर पुढे तुम्हाला का मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलीचे ऍडमिशन केलं, कंटिन्यू तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून समजेलच. त्याची इम्प्रूव्हमेंट काय, कशा प्रकारे हे तुमच्याबरोबर सगळं पोहोचणारच आहे. तर चला, इकडे फर्स्ट डेला खूप एक्सायटेड होती, खूप एक्सायटेड. इतकी मुलं छान, इतकी मोठी स्कूल. आणि ह्या स्कूलची संख्या म्हणजे मोजता न येणार संख्येमध्ये खूप अशी संख्या इथे मुलांची आहे. तर खूप गर्दी झाली होती. पहिला दिवस छोटी छोटी मुलं आपल्या मम्मी पप्पांच्यापासून दूर जाणार म्हणून रडत होती. आधू पण थोडी इमोशनल झाली होती सगळ्यांना बघून. तर इकडे बघू शकताय, मी थोडा शूट घेतलेला आहे. खूपच वाईट वाटत होतं, खूपच. मी तर इतकी इमोशनल होते ना, माझ्यापासून माझ्या मुलींना दूर करायचं म्हटलं ना, तर मला पूर्ण इमोशनल होते. तिच्यापेक्षा मी खूप इमोशनल झाले होते. खरी मी तिला दाखवत नव्हते, पण खूपच छोटी मुलं, वाईट वाटत होतं. पण काय करणार, त्यांच्या छान असं पुढच्या भविष्यासाठी आपल्याला अशा गोष्टी कराव्याच लागतात. आणि माझे इतकं इमोशनल आहे की मुलींना थोडं दूर करायचं म्हटल्यानंतर पुढे कसं होणार आहे काय माहित. आता थोडाच वेळ ती माझ्यापासून लांब चाललेली आहे, तर मला इतका त्रास होत होता. आणि जेव्हा ती जॉबसाठी बाहेर जाणार किंवा लग्न होऊन जाणार, तेव्हा माझं काय होईल काय सांगता येत नाही. पण चला, मी थोडं कंट्रोल केलं. आणखीन पहिला डे असल्यामुळे मी खूपच म्हणजे नाराज झाले होते. तर चला, तिथे बसलो आम्ही. आणि घरी येऊच वाटत नव्हतं. मग थोडा आम्ही स्कूलच्या इथेच बसलो, मी आणि स्वराची तेव्हा स्कूल चालू झाली नव्हती. आणि छान तिकडे त्यांचा वेलकमचा कार्यक्रम चालू झाला होता. खूप छान प्रकारे असं वेलकम केलेलं आहे मॅडमनी. तर मॅडम पण खूप छान आहेत. आणि आम्ही इकडून बघत होतो काय रडते का काय करते, पण नाही. नंतर ती शांत झाली. छान इकडे त्यांना फुलं वगैरे देऊन त्यांचं वेलकम चालू होतं. तर चला, छान इकडं खूप सुंदर असं मॅडमने नियोजन केलं होतं. मुलांना सगळ्या शिस्त खूप ह्या मॅडमच्याकडे आहे, म्हणून आम्ही इकडे ऍडमिशन केलं. मॅडमचं नाव वगैरे खूप ऐकलं होतं. मुलांना शिस्त शिक्षण देण्याच्या बाबतीत खूप छान मॅडमचं, म्हणजे खूप त्यांना सगळ्या पद्धतीचे पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत. तर 1 वर्ष आता मी ज्युनियर केजीला करणार होते ऍडमिशन, पण तिच्या वयानुसार तिला सिनियर केजीला मिळालं आणि पुढच्या वर्षी ती पहिलीला जाणार. तर आदूच्या असं छान फर्स्ट डेच्या मेमोरीज इकडं फोनमध्ये व्लॉगमध्ये कॅप्चर करून फायनली आदूला घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत. कारण घरापासून खूप लांब आहे, येणं जाणं असं होणार नाही म्हणून आम्ही स्कूलच्या इथेच थांबलो. त्यानंतर सकाळी काही न खाता बाहेर पडलो होतो. फक्त आधीरान दूध घेतलं होतं. आम्ही दोघी तशाच गेलो होतो. त्यामुळे इकडे आमच्या इकडे नाश्ता सेंटर असतं, सकाळ सकाळी छान गरमागरम असा इकडे डोसा ऑर्डर केलेला आहे आणि तो खाल्ला. त्यानंतर परत इकडे मी तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये म्हणले होते की मुलींच्या व्लॉग लेट येत होते, कारण हेच कारण होते की सगळी धावपळ चालू होती मागच्या 1-2 आठवड्यामध्ये. इकडे जा तिकडे जा, मुलींचं सगळं साहित्य घेऊन यायचं होतं. तर तिथून आता ते नाश्ता वगैरे केल्यानंतर इकडे पोचलेलो आहोत स्वराच्या स्कूलमध्ये. तर चला, इकडे आता हे पूर्ण सीबीएसईचं स्कूल आहे. हे अगदी घरापासून जवळ आहे आमच्या, इतकं काही लांब नाही. त्यामुळे मी इकडे स्वराला गाडीवरून सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आदिराला रिक्षा लावलेले आहेत. तर चला, इकडे स्वराची स्कूल चालू झाली नव्हती, त्या फक्त तिचा आता ड्रेस वगैरे आम्हाला कलेक्ट करायचा होता. तर तिकडे गेले तर खूपच गर्दी होती, ड्रेससाठी लाईनच्या लाईन लागल्या होत्या. तर आता ह्याला ड्रेस चेंज झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तुम्हाला स्वराचा ड्रेस कशा प्रकारे आहे. तर इकडे खूप पॅरेंट्स हाऊसफुल झाला होता हॉल. त्यामध्ये आम्ही इकडे ड्रेस कलेक्ट केला आणि त्यानंतर घरी आलो. तर एक इंग्लिश मिडियम, एक मराठी मिडियम असं म्हणतो. पण चला, पुढे तुम्हाला सगळं व्लॉगमध्ये आता माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि का म्हणजे एक इंग्लिश मिडियममधून
पूर्ण CBSE पॅटर्नमधून ठेवलेलं आहे, एक प्रॉपर सेमी म्हणजे SSC बोर्डमधून ते आता जाणार आहे अजून. तर हा फरक तुम्हाला मी पुढे दाखवेन आणि दिसेलच माझ्या ब्लॉगमधून. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियममधला डिफरन्स चेक करण्यासाठीच आम्ही अशा प्रकारचा डिसिजन घेतलेला आहे आणि तोही तुमच्या लक्षात येईल. तर चला, त्यामुळे आज चॅनल सबस्क्राईब करा. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि आपला फुल टाइम जॉब चालू झालेला आहे सगळ्या मम्मीचा. चला, इकडे रिक्षाने जायचं म्हणलं तर थोडे आमचे अजून नाराजच होते, त्यामुळे तिला असं छान मी घेऊन खाली सोडायला चाललेले आहे. मस्त तिला सोडून आल्यानंतर आता इकडे मी घेतलेले आहेत आलू पराठे करायला. कारण आदूला काही टिफिन नसतो, त्यामुळे तिचा काय प्रश्न नाही टिफिन देण्याचा. तिचं स्कूलचं टायमिंग शॉर्ट आहे, त्यामुळे डायरेक्ट 11 वाजता येते घरी जेवायला असते. तर इकडे स्वरासाठी फर्स्ट डे आहे स्वराचा स्कूलचा, तर इकडे तिच्या फरमाईशनुसार इकडे मी आलू पराठे म्हणजे ती म्हणली पहिल्या दिवशी मम्मा मला आलू पराठे पाहिजे. तर चला, मी सगळं मुली जे म्हणतील तेच टिफिनला देते पदार्थ. त्यामुळे इकडे पहिला डे असल्यामुळे स्वराच्या फरमाईशनुसार आलू पराठे बनवलेले आहेत. छान असं मस्त भरपूर असं मॅगी मसाला वगैरे टाकून, मॅगी मसाला टाकल्यानंतर खूप छान त्याला फ्लेवर येतो आणि मुलं खूप आवडीने खातात. तर चला, नवीन पॅन काढलेला आहे, शॉपिंग केलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर काय क्वालिटी प्रोडक्ट असतात ना एक एक कंपन्यांचे, म्हणजे जे कंपनी सांगतात आमचं प्रोडक्ट असं आहे, ते खरं इतके तवे वापरले कर हा तवा एक नंबर असा आहे. चपाती वगैरे सगळी पूर्ण भाजते, पराठे छान होतात झालेले आहेत आणि इकडे पोळ्या वगैरे सगळं ह्या तव्यावरती करता येतं. तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणतात, तर मला नेहमीच वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायला आवडते अशा प्रोडक्ट्समध्ये, की एकदा घेतले की नंतर काहीच त्याचं प्रॉब्लेम नाही किंवा कचकच नाही. एक नंबर असे पैसे गेले तरी चालतील, पण प्रोडक्ट एक नंबर असलं पाहिजे. तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट काय ह्या डिटेल्समध्ये तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कशा प्रकारे आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला तर काय फायदे होतात. तर चला, इकडे फायनली फर्स्ट डे आहे स्वराचा. मस्त इकडे स्वरा तयार झालेले आहे. ड्रेस बघू शकताय इकडे कसा आहे, ड्रेस चेंज केलेला आहे. वरती व्हाईट शर्ट, खाली ग्रे कलरचा स्कर्ट आणि ह्या वर्षी ब्लेझर दिलेला आहे त्यांना. अक्षरशः खूप हेवी आहे ब्लेझर आणि ते वेअर करून जायचं आहे. इकडे स्वरा छान, इकडे पहिला दिवस असल्यामुळे स्कूलचा तिने देवाची पूजा केलेली आहे. इकडे ती स्वतः सगळं रेडी होते, तिचं काय मला आता आवरावं लागत नाही. त्यामुळे चला, फायनली इकडे आता स्वराला सोडायला चाललेले आहे आणि इकडे आता माझं डेली रुटीन स्टार्ट झालेलं आहे. खूप छान 1-1.5 महिना खूप निवांत एन्जॉय केला, आराम केला. आता आराम वगैरे काही नाही, आता हे असं फेऱ्या चालू होतात, आणणे सोडणे, क्लासला सोडणे. तर ह्यामध्ये दिवस कसा तो काही समजत नाही. तर फुल टाइम जॉब म्हणलेला आहे. तर चला, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.